देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं सतत बदलताना दिसत आहेत. राज्यात सत्तेत असतानाही काही ठिकाणी वेगळे प्रयोग होत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येत संयुक्त जाहीरनामा सादर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. या संयुक्त जाहीरनाम्यात पुण्याच्या विकासासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत याबाबत अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी ह्याच ठिकाणी अलार्म वाजून 1 अलार्म 5 काम अशा प्रकारची घोषणा आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेली होती, पत्रकार परिषदेत केलेली होती. आणि त्यावेळेस आम्ही 5 कामांना प्राधान्य अगदी टॉप प्रायोरिटीनं देणार आणि नंतर इतर पण प्रश्न आहेत, परंतु त्याच्यामध्ये नळाद्वारे दररोज पाणी, ट्रॅफिकमधून खड्डेमुक्त पुणे शहराला करणार, नियमित स्वच्छता पुण्यामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करणार, हायटेक आरोग्य सुविधा आणि 5वा प्रदूषणमुक्त पुणे महानगरपालिकेचा परिसर. आणि ही 5 कामं करण्याचा आमचा पत्रकार मित्रांनो पक्का वादा आहे. आणि या 5 कामा व्यतिरिक्त खालील 3 कामे करण्याचा देखील आमचा सर्वांचा इरादा आहे. दरम्यान भाजपसोबत युतीच्या चर्चांना पूर्णविराम देत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. रोहिणी सुखदेवे, नेशन सिटी न्यूज, नागपूर.